आता ठिकठिकाणी तुम्ही मेळावे घेत आहात आणि महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहील आणि महाविकास आघाडीमध्ये मनसेसोबत येणार आहे का तुमच्या? होऊ घातलेल्या निवडणुकींच्या अनुषंगानं 300 संस्थांमध्ये निवडणुका ज्या होऊ घातल्या त्यात काँग्रेसकडे 35,000 महाराष्ट्रभरातून नगरसेवक आणि नगराध्यक्षांकरता अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्या अर्जांच्या अनुषंगानं सर्व उमेदवारांची मुलाखती आणि आमच्या जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकी आणि त्यानंतर 12 तारखेला राज्यस्तरावर स्टेट पार्लमेंटरी बोर्डची बैठक आहे आणि यामध्ये या सर्व तिकीट वाटपाच्या अनुषंगानं आमचा शिक्कामोर्तब हा होणार आहे. महाराष्ट्रभर बैठका, कुठे मेळावे, कुठे पक्षप्रवेश सोहळे हे मोठ्या जोमात सुरू आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की येणारा काळ हा महायुतीकरता अत्यंत वाईट आणि हा उतरंडीच्या अनुषंगानं ही कुठेतरी महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. विखे पाटलाचा समर्थक आहे प्रतीक कदम याने सुद्धा बच्चू कडूंना फोन केला होता. त्याने सुद्धा सांगितलं की 3 लाख रुपये मी तुमची गाडी फोडणाऱ्याला देतो म्हणून. भारताला अराजकतेकडे घेऊन जाणाऱ्या अनेक षडयंत्र हे रचल्या जात आहे आणि भारतीय जनता पक्ष त्याच्या मुळात कुठेतरी रुजलेला आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरची असा दे ही प्रार्थना असताना आता तोडाफोडीची, आडवाआडवीची, झोडाझोडीची भाषा जी केल्या जाते आहे ही महाराष्ट्राला आणि भारताला अशोभनीय आहे. केलं होतं शेतकऱ्यांसंदर्भात. बच्चू कडू म्हणतात की राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देऊ. अशा स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा ही घडून येऊ नये. त्यांचं जे वक्तव्य आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्यांचं जे साम्राज्य उभं केलं आहे तेच अनुदान आणि विविध प्रकारच्या माफींच्या अनुषंगाने केलेलं आहे. त्यामुळे स्वतःच हे आता माफीवीर झालेले असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेलं बेताल वक्तव्य जे आहे त्याचा त्यांनी पश्चाताप व्यक्त केला पाहिजे एवढं मात्र निश्चित. बैठक झाली त्यामध्ये अशा सूचना करण्यात आल्यात की अजेंड्याचे विषय हे प्राधान्याने सोडवा, विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवा, महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करा अशा सूचना देण्यात आल्या अशी माहिती. त्यांनी कितीही काही अधोरेखित केलं आणि कोणत्याही सूचना दिल्या तर भारतीय जनता पक्षामध्ये सर्व दलाल घुसलेले आहेत आणि त्यांच्या दलालीचाच अजेंडा ते पुढे घेऊन जाणार आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन संघात सामील होऊ शकतात मात्र त्यांनी त्यांचं वेगळंपण दूर ठेवलं पाहिजे. भारत मातेचे ते पुत्र आणि हिंदू समाजाचे सदस्य आहेत. कसं पाहा? मोहन भागवतांचं आता कोणीच ऐकत नाही आहे. नरेंद्र मोदींना त्यांनी 75 झाल्यानंतर निवृत्ती घ्या म्हटलं, त्यांनी ऐकलं नाही. देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना दूर ठेवा सांगितलं, त्यांनी त्यांचंही ऐकलं नाही. आता 100 वर्ष झाल्यानंतर कोणीच ऐकत नाही. त्यामुळे एका वैफल्यामध्ये ते वावरत असताना दिसून येतं आहे. मुळात मुद्दा हा आहे की 100 वर्ष झाल्यावर तरी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याचे ध्येय उद्दिष्ट सांगितले पाहिजे. आमची तर त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा, संविधान स्वीकारावं, RSSची नोंदणी करून घ्यावी आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याकरता त्यांनी पुढे जावं. त्यांचं जे बोलणं आहे हे भारताच्या आध्यात्मिक समता, बंधुता, सामाजिक न्यायाच्या आध्यात्मिक परंपरेला अशोभनीय आहे आणि भारताच्या संविधानाच्या चौकटीत न बसणारे विधानं आणि कृत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने करत आला आहे. मुद्द्यावरून टार्गेट केले जाते आणि पार्थ पवारच्या व्यवहाराबद्दल मला काही माहिती नव्हती. अहो, भाजी घ्यायला गेला पोरगा तो अर्धा किलो आणू का 1 किलो आणू बाजारातून फोन करतो घरी. आता हे 50,000 एकर जमीन घ्यायला गेले आणि जर वडिलांना विचारत नसतील तर हा मुलगा वाया गेला आहे की काय अशी शंका या निमित्ताने त्यांना उपस्थित करायची आहे का, हा एक प्रश्न निर्माण होतो. पत्रकार परिषद आहे, मनसेसोबत जोडून घेतलं आहे आघाडीने? अशी कुठलीही पत्रकार परिषद आहे याची मला माहिती नाही आणि मनसेच्या आघाडीच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही. अशी कुठल्या प्रकारची चर्चा ही काँग्रेसने मनसेसोबत केलेली नाही. त्याचं चित्र कसं असेल? बिहार निवडणुकीनंतर देशाचं चित्र हे बदललेलं राहणार आहे आणि या बदललेल्या चित्रातून चोर जे सरकार आहे या सरकारला पळता होई थोडे होईल एवढं मात्र निश्चित. हे केवळ मतांचीच चोरी केलेली नाही, त्यांनी रोजगार चोरलेले आहेत, शेतमालाचे भाव चोरलेले आहेत, महिलांची सुरक्षा जी आहे ती चोरलेली आहे. त्यामुळे हे चोर केवळ मतापुरते नाही तर हे दरोडेखोर होऊन सर्व सरकारी जमीन आणि माणसांच्या खिशातले जे पैसे आहेत ते पैसे हे शोषण करीत आहेत. मतचोरीचा जो मुद्दा आहे तो मतदारापर्यंत आपण कशा पद्धतीने घेऊन जाणार आहात? मतदारांपर्यंत हा मुद्दा पोहोचलेला आहे आणि सगळेजण जे आहेत ते आहातमध्ये संज्ञामध्ये आहे की आपल्या मताला किंमत नाही हे एव्हाना नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे तीव्र स्वरूपाच्या संताप हा देशभरातून निर्माण झालेला आहे. विश्वगुरूंनी ब्राझीलच्या मॉडेलला भारतीय मतदार करून नुसतं मतदारच नाही
तर तब्बल 300 ठिकाणी मतदान करून हे कसले विश्वगुरू आहेत हे त्यांनी दर्शवून दिलेलं आहे. त्यामुळे लोकांचा संताप जो आहे हा आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रकरणी माझ्यावर आरोप झालेत, मात्र मी 5 पैशाचा कोणाचा मिंदा नाही. 5 पैशाचा मिंदा नाही, मात्र किती एकराचा मिंदा आहे हे सांगण्यातला ते कदाचित विसरले असतील. त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेत सावरासावर आणि तो मी नव्हेच ह्या पात्रामध्ये ते किती छान अभिनय करत आहे हे उमटून आले. व्यवहार हो ना हो जमीन मिळाली, अधिकार असो नसो खरेदी झाली आणि पालकमंत्री राज्याचे गृह आणि नियोजन मंत्री या नात्यानं आपण जबाबदार आहात. ती नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.